नमस्कार. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अलिबाग मुनवली तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू. श्रीवर्धन नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पात पुन्हा एकदा अग्नितांडव. ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यांवर धाड. पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण. समुद्रकिनारी भागातील 27 कोटींची कामं मंजूर. बंदर विकास मंत्री बनसोडे यांचे आदेश. जमिनीत गाडलेल्या मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 50 लाखांचा धनादेश सुपूर्द. संघर्षतर्फे छत्री चित्रकला स्पर्धांचं आयोजन. शेखाडी मार्गे दिवेआगर रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. रायगड जिल्ह्यातील खालापूर धावरी नदीच्या सांडव्यात मुंबईतील 4 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात 2 स्थानिक मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. अथर्व शंकर हाके, शुभय विजय बाला अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुनवली गावातील अथर्व शंकर हाके व तुडाल गावातील शुभम विजय बाला हे पोहण्यासाठी उतरले होते. त्यांच्यासोबत सोंडी गावातील आणखी एक मित्र होता. मात्र तलावाच्या पाण्यात बुडून अथर्व शुभम यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गावातील तरुणांनी दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. श्रीवर्धन नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात पुन्हा एकदा आग लागली असून आग आटोक्यात आणण्यात श्रीवर्धन नगर परिषदेच्या अग्निशमन दलास यश आलं आहे. आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नक्की आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी पालिकेचे संबंधित अधिकारी विकास वाघवेकर हे करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारूचं समूळ उच्चाटन करण्यासाठी 22 जून रोजी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभाग घेतला. या कारवाईमध्ये 1 वारस व 23 बेवारस असे एकूण 24 गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये 595 लिटर हातभट्टी दारू, 69,200 लिटर रसायन व इतर भट्टी साहित्य असा एकूण 26,72,800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. सदर मोहिमेमध्ये उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी कोकण विभागाचे उपायुक्त व ठाणे जिल्ह्याचे अधीक्षक यांच्या समवेत स्वतः 3 बोटीमधून मौजे अलिमगड दिवा अंजूर खाडीतील हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणं उद्ध्वस्त केली. ऑर्डर केलेलं जेवण पार्सल घेऊन गेलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी इमारतीमध्ये जाण्यास मज्जाव केला. यावरून वाद घालत सुरक्षा रक्षकांनी हॉटेल चालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. डोंबिवलीतील पलावा येथील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. ज्या महिलेनं जेवण ऑर्डर केलं त्या महिलेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. 4 ते 5 सुरक्षा रक्षकांनी अभिषेक यांना लाथाबुक्क्यानं बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक यांना गंभीर दुखापत झाली आहे. इन लोगों के नाम जानते हैं तो प्लीज मुझे इनके नाम बताइए ताकि पुलिस को हम हेल्प कर सकें. फर्स्ट वन है, ये सेकंड वन है. इन दोनों ने मिलके मेरे हस्बैंड को ऑलमोस्ट मार दिया होता अगर मैं वहाँ नहीं पहुँची होती तो. और दिस इज द प्रूफ. अभी जब मैं इन लोगों के बारे में इंक्वायरी कर रही थी, रात के 4:30 बज रहे हैं,
पलावा की जो सिक्योरिटी की जो वैन है जो यहाँ पेट्रोलिंग करती रहती है, जो हम जिनसे हम पहले सेफ फील करते थे, ये उन्हीं के लोग हैं। जो 2 लोग मैंने आपको फ़ोटो में दिखाए हैं, और मैंने यहाँ के सभी गार्ड से पूछा, उन्होंने इनका नाम किसी ने भी नहीं बताया, क्योंकि ये सब लोग मिले हुए हैं। पलावा इज़ नॉट एट ऑल सेफ। आप प्लीज़ मुझे इन दोनों का नाम बताओ। और वो वैन मेरा पीछा करते हुए आई, शायद उन्हें पता चल गया होगा कि मैं इंक्वायरी कर रही हूँ। वो घर तक मेरे पीछे आई, मैं बहुत फास्ट ड्राइव करके घर पे आई हूँ। वो हमें डरा रहे हैं, उनसे हम लोग बिल्कुल सेफ नहीं, उनसे उल्टा हमें डर है। तो अगर आप इन लोगों को जानते तो प्लीज़ हमें बताइए। थैंक यू। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील किनारपट्टी भागातील 27 कोटींच्या कामांना मंजुरी देण्याचे आदेश बंदर विकास मंत्री बनसोडे यांनी दिले आहेत। या कामांबाबत मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री बनसोडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते, तर जिल्हा नियोजन समिती सचिन वालावलकर यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय 2024-25 निधी अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील सागरी किनारपट्टी भागातील काही महत्त्वाच्या कामांना आगामी होणाऱ्या अर्थसंकल्पीय बजेट जुलै 2024-25 अंतर्गत समाविष्ट करून प्राधान्याने मंजुरी द्यावी अशी मागणी मंत्री केसरकर यांनी बंदर विकास मंत्री बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती। घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल जवळ वर्सोवा खाडीजवळ झालेल्या दुर्घटनेत जेसीबी सह जमिनीत गाडलेला मजूर राकेश यादव याच्या कुटुंबियाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। तसंच राकेशचा भाऊ दुर्गेश याला L&T कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे। MMRDAच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबी सकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते। त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्यांचा अद्यापही शोध लागला नाही। राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तत्पूर्वी यादव कुटुंबियांना मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी MMRDAला दिले आहेत। त्यानुसार L&T कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये, विम्याचे 15 लाख असा एकूण 50 लाख रुपयांचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटुंबियांना देण्यात आला आहे। संघर्ष सेवाभावी संस्थेच्या महिला अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी स्थानिक आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी 10 वाजता मुंब्रा सम्राटनगर संघर्ष कार्यालयाजवळ छत्री चित्रकला स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता। पावसाळा सुरू झाला असून बाजारपेठा रंगीबेरंगी छत्र्यांनी सजल्या आहेत, पण आपली छत्री स्वतःच्या हाताने रंगवण्याची मजा काही औरच असते। संघर्षने मुंब्रा येथील सम्राटनगर रोडवर आयोजित केलेल्या या अनोख्या छत्री चित्रकला स्पर्धेत 5 ते 50 वयोगटातील मुलं आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला। यावेळी ऋता आव्हाड म्हणाल्या की गेल्या 4 वर्षापासून छत्री चित्रकला कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। श्रीवर्धन शेकाडी मार्गे दिवे आगर मार्गावर रस्त्यात दरड कोसळली असून काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती। रस्त्यावर दरड पडली त्यावेळी रस्त्यावर सुदैवानं कोणीही प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे। श्रीवर्धन तसेच दिवे आगर या 2 पर्यटन स्थळांना जोडणारा शेखाडी रस्ता डोंगराळ भागातून जात असल्यानं श्रीवर्धन तालुक्यात येणारा पर्यटक या मार्गाचा आवर्जून अवलंब करीत असतो। मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग या मार्गावरील धोकादायक असलेल्या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाही। कोणतीही दुर्घटना घडण्या अगोदर संबंधित प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।